अथ श्री साई सच्चरित अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. राजाधिराज चक्रवर्ती शांति सिंहासनस्थ मूर्ति नमो स्वानंद साम्राज्यपति अनन्यगति गुरुराज अभेद भक्ति सहजस्थिति उभयभागी सवर्यावारिति स्वानुभूति सद्य प्रतीति जयावादि विदिति अत्यादरे छत्रधारी स्वात्मस्थिति वेत्रधारी शांति संविति षडरी माया मोहवृत्ती जेथे न तगती क्षणभरी काय या सभेचा थाटा सारसा अठरा भाट चिन्मय चांदवा लखलखाट पसरला घनदाट स्वानंद विरक्ती भक्ती शुद्ध ज्ञान श्रवण मनन निधिध्यासन निजानुसंधान साक्षात्करण अष्टप्रधान सेवारत शांती दांती दिव्यमणी चमकती जयाच्या कंठभूषणी वेदांत सागर सुधातरंगिणी मधुरवाणी जयाची झळके जयाची सतेजधार खराया त्या ज्ञान खंगाचा प्रहर पाहो निजाचा उद्यत कर कापे थरथर भववृक्ष जय निरंजना अव्यया गुणातीता योगी राया परोपकारार्थ धरली सकाया उद्धराया दीनजना गताध्यायी निरूपण भक्तभावार्थ करोनी पूर्ण पुरवोनी तयाने केले लापण पटविली खूण मनाची सद्गुरु सदा अवाप्त काम शिष्य काय पुरवी तत्काम शिष्याचाच सेवा काम पुरवनी निष्काम तो करी भावे अर्पिता फूलपान अतिप्रेमे करील सेवन तेच अर्पिता स्वाभिमान फिरवील मान जागीच सच्चित सुखाचे जे सागर तया ब्राह्मोपचारी काय आदर परी ते करिता भावार्थे सादर सौख्य निर्भर सेविती निर्णतपणाचे पांघरुण घेऊन अज्ञान देती ज्ञान न करिता मर्यादा अतिक्रमण गोड शिकवण ते देती तयाची सेवा करिता भावे सेवक ब्रह्म सायुज्य पावे इतर सर्व साधनी ठकावे लीन व्हावे गुरुसेवे त्या सेवेची लघु कुचराई किंवा तेथ लव चतुराई करिता साधक पडेला पायी विश्वास पायी पाहिजे शिष्ये काय कीजे स्वये सद्गुरु सीच लावणे सोये शिष्यासन ठावे निजा पाय नकळत उपाय गुरुवरी गुरुपरीस आणि कवदान्य त्रिभुवनी पाहता नाही अन्य शरणाचा परम शरण्य शरणानन्य होऊ त्या उपमू जाता चिंतामणीस चिंतामणी दे चिंतितार्थासी गुरु देईल अचिंत्य वस्तूसी परमाश्चर्यसी निजभक्ता तळू जाता कल्पतरुसी तो पुरवी कल्पितार्थासी देईल निर्विकल्प स्थितीसी अकल्पितेसी गुरुराय कामधेनु कामिले पुरवी गुरुधेनुची तिहून थोरवी अचिंत्यदानी ऐसी ही पदवी कोण मिरवी झिजविण आता श्रोतया हेसी विज्ञाप्ती सांगेन म्हणतले गताध्यायाती ब्रह्मार्थिया ब्रह्मज्ञान प्राप्ती कथा संगती अवधारा ब्रह्मज्ञानाचा आलिया भोगता बाबा कैसी करीती तृप्तता कैसे उपदेशिती निजभक्ता त्या परमार्था परिसाजी संत नित्याचे निष्काम सकळ परिपूर्ण अवाप्त काम परिभक्त अत्यंत सकाम अतृप्त काम सर्वदा कोणी मागे पुत्र संतती कोणी अखंड राज्य संपत्ती कोणी मागे भावभक्ती भवनिर्मुक्ती एकदा ऐसेची एक भक्त भावार्थी परिनिमग्न धनसंचयार्थी ऐकून बाबाची उदंड कीर्ती दर्शनार्थी उदेली घरी उदंड संतती संपत्ती दासदासी अपरिमती दर्शन द्यावे आले चित्ती उदार मूर्ती बाबाची बाबा मोठे ब्रह्मज्ञानी साधू संत मुकुटमणी मस्तक ठेवू त्यांचे चरणी अगाध करणी जयाची नाही आपुल्या सदुजीवान आपण मागू ब्रह्मज्ञान सहजी झाल्या हे साधन मग मी धन्य होईन मग तया तन्मित्र
म्हणे सोपे नाही ब्रह्म जाणणे, ते तुझ समलोभ्या भेणे. प्रकट होणे दुर्घट द्रव्यदारा संतापुरती, ठावी न जया सुखोत्पत्ती. तयासी ब्रह्म ही केवळ भ्रांती, कैंची विश्रांती देईल क्षीण होता इंद्रिय शक्ती. जगात कोणी मान न देती, तैरिका मट्टेकडे उगाच बैसती. सूतकांती ती ब्रह्माचे, तैसी ही तुझी ब्रह्मा जिज्ञासा. चिकट हातीचा न सुटता पैसा, कोणी न हा तुझ्या दिवसा. पुरविल ऐसा मिळेल असो ऐसी आस्था मनी. ब्रह्मार्थी निघाला शिरडी लागोनी, परत भाड्याचा टांगा करोनी. साई चरणी पातला, घेतले साईचे दर्शन. केले तया पायी नमन, साई मग वदती मधुर वचन. श्रोता श्रवण की ते कीजे, हा साई कथा कल्पतरू. अवधान पय माने सधरू, जव जव वाढे श्रोतयादरू. प्रसवेल फलभारू तव तव, रसभावे सर्वांगी भरेल. सुगंध पुष्पी तो फुलेल, मधुर फलपारी तो लावेल. इच्छा पुरेल भुक्त्याची, म्हणे तो बाबा ब्रह्म दाखवा. हेच आलो धरुनी जीवा, जनमनती शिर्डी कर बाबा. ब्रह्म दाविती अविलंबे, म्हणून इतका दूर आलो. मार्ग कंटिता फार श्रमलो, तरी ते ब्रह्म जरी लादलो. कृतकृत्य झालो म्हणेन, बाबा वदती न करी चिंता. ब्रह्म दाविन रोकडे आता, येथे न उदारीची वार्ता. तुझ समपुसताची दुर्लभ, मागती बहुत धन संपदा. निवारा म्हणती रोग आपदा, मागती लौकिक मान राज्यपदा. सौख्य सदा मागती, केवळ ऐहिक सुखा लागुनी. जनशिर्डी सयेती धावुनी, लागती मज फकीराचे भजनी. ब्रह्म कोणीही न मागती, तैशी याचा मज सुकाळ. तुझ सारिखे याचाच दुकाळ, ब्रह्म जिज्ञासूचा मी भुकाळ. पर्वकाळ हा मजला, जया ब्रह्म वस्तू भेणे. रविशशीचे नियत चालणे, नियमे उगवणे नियमे मावळणे. प्रकाश चांदणे नेमस्थ, ग्रीष्म वसंतादी ऋतुकाळ. इंद्रादी देव लोकपाळ, नेमे करीती जो प्रजा प्रतिपाळ. त्या सर्वा मूळ हे ब्रह्म, म्हणून शरीर विसर्जन आदी. सुधी ब्रह्म पुरुषार्थ साधी, त्याविना पुनरावर्तन निरवधी. लागेला बाधित पाठीसी, ते हे ब्रह्म जाणल्या विण. होईल जरी शरीर पतन, पिच्छा पुरविल संसार बंधन. पुनर्जनन चुकेना, ब्रह्मची कायमी तुझ सगळे. दावितो पहा ब्रह्मांडा गुळे, ब्रह्मगुंडाळे. जे तुझ नखशिकांत वैटाळे, ते मी आगळे उकलिता. कायती सुधा मधुरवाणी, केवला द्वैत सुखाची खाणी. संशय दोला रूढ जे प्राणी, तदुद्धरणी समर्थ. अपातरमणीय सुख प्रलोभनी, गुंतले जे दिवस रजनी. तया सही बाबाची वचन सरणी, वीताचरणी प्रस्थापी. चिंतामणी प्रसन्न होता, लौकिक सौख्य चढेल हाता. लाधेल स्वर्ग संपत्तिमत्ता, महेंद्र होता प्रसन्न. या त्याहुनी गुरुची अलौकिकता, गुरुसमान नाही दाता. दुर्लभ ब्रह्म दावितील भक्ता, सुप्रसन्नता पावलिया. तया गोड कथेच्या श्रवणे, होईल संसार दुःख विसरणे. ब्रह्मार्थी यासी कैसे शिकविणे, तेही जाणणे बाबाही. असो मग त्या ते बैसविले, क्षणिक अन्य व्यवसायी त्या गुंतविले. जणू त्या प्रश्नाचे भान हरपले, ऐसे दाविले तयाला. मग बामानी काय केले, मुलास एक निकट बोलविले. जामणती सत्वर वहिले, दे नंदूला निरोपकी. 5 रुपये उसनवारी, बाबाचा आहे निकड भारी. हात उसने क्षणभरी, दे झडकरी म्हण त्याला. मुलगा गेला नंदूचे घरा, कुलूप होते तयाचे द्वारा. येऊन तत्काळ माघारा, समाचारा निवेदिले. बाबा म्हणती जा परतोनी, असेल घरी बाळा वाणी. तोच निरोप त्या ते देऊनी, रुपये घेऊनी येई जा. व्यर्थ गेली ही फेरी, बाळा ही तैवा नवता घरी. मुलगा घडली जे जे परी, सादर करी बाबासी. आणखी एका दोघा ठाई, बाबा धाडिता तया लवलाही. थकला हेल पाटिया पायी, कपर्दिक काही लादेना. नंदू अथवा बाळा वाणी, एकही ते वेळी घरी न कोणी. बाबा सही जाण पूर्णपणी, अंतर्ज्ञानी महाराज.
चालते बोलते ब्रह्मसाई 5 रुपयास अडेल काही. परी त्या ब्रह्मार्थी या पायी हे नवलाई मांडिली. पाहुण येता घरा तयाची या पाहुणाचारा. केले जे मिष्टान्न वा शिरा भोग इतराला देतो. तैसा हा ब्रह्मभोक्ता करून या पुढारा. निमित्ता महाराज उपदेशती भक्ता कल्याणार्था सकळांचा. 50 + 200 रुपये नोटचे पुडके होते. त्या ब्रह्मार्थियाचे खिशात तेथे ते साईनाथ जाणिले. हे काय त्या ब्रह्मार्थिया नकळे नवते काय तयास डोळे. खिशात असता नोटाचे बेंडाळे विकल्प घोळ नाडला. साई 5 रुपया उधार आणि त्याही 1 घटकाभर. त्याही द्यावया नाही धीर ब्रह्मसाक्षात्कार मागूये. साई महाराज सत्यवचनी रकमही लहान हात उसनी. देऊनी पहावे येताच मनी विकल्प येऊनी आदळे. 5 रुपयाची कथा ती काय परी ते द्यावया जीवन होय. एवढी जया लावावे न सोय लोभ स्वयंमेव तो जन्मे. इतर कोणी भाळा भोळा जयाला बाबाचा खरा जिव्हाळा. उसनवारीचा तो सोहळा उघड्या डोळा बघताना. ब्रह्मार्था जो इतका तानेल त्याला हा प्रश्न नसेल का उकलला. ऐसे न यत्किंचित वाटे मजला परी तो ग्रासीला धनमोहे. स्वस्त पैसावेतही नाही सुटली परत जाण्याची घाई. तो म्हणे हो बाबा साई ब्रह्मठाई पाडाकी. बाबा म्हणती बैसल्या ठाई ब्रह्म दावावे येच उपायी. केले तेवर उपाय ना पाही कळले नाहीच का तुम्हा. ब्रह्मा लागी पंचप्राण पंचेंद्रिय ज्ञान. अहंकार बुद्धिमन लागती समर्पण करावया. ब्रह्मज्ञानाचा मार्ग बिकट सुलभन सर्वा सरसकट. उदयकाल होता ते प्रकट लाभे अवचट सभाग्या. हिरण्यगर्भ पदापर्यंत सर्व उत्कर्षी जो विरक्त. तोची ब्रह्मविद्येशी अधिकृत अनासक्त इतरत्र. अंगी विरक्ती न लवलेश ऐशी आशी ब्रह्मतत्वोपदेश. कोणी जरी केला अशेष काय त्यायश येईल. अबाधित ब्रह्मबोधन उत्तमाधिक कार्याग्रहण. परिमध्यमाधिकारी जन परंपरेआधीन सर्वदा. एका विहंगम मार्ग सेवन दुजिया परंपरा सोपान. पर्यानाधिकार्या लागून वावगाशीन ब्रह्माचा. एका आत्मविवेका वाचून नाही निरतिशय प्राप्ती साधन. हे जरी सत्य वेदांत वचन ते काय अधीन सर्वाच्या. अभ्यास आणि श्रम रोकडे करू रागती हाडाची कांडे. तही ते गुरुकृपा उजियेडे हाती चढे हळूहळू. मी एक ईश्वर मी नियंता हिरण्यगर्भी जे चढे हंता. स्वरूपी पडे विस्मरणता प्रादुर्भूतता विश्वाची. ब्रह्मास्मिती होता ज्ञान ज्ञाता होय स्वरूपी लीन. तैच विश्वाभासा विसर्जन श्रुती गर्जन करीते की. होता स्वप्न बोधोत्पत्ती ब्रह्माकारात करणवृत्ती. ब्रह्माग्नीत विश्वाची आहुती होणे विभूती सृष्टीची. जीवाची ही हेच स्थिती होते जेव्हा ब्रह्मनिवृत्ती. रज्जू किरण आणि शुक्ती आभासमुक्ती तत्काळ. शुक्त ज्ञान तेच रजत भान रजत ज्ञान तेची शुक्ती ज्ञान. ब्रह्मनिवृत्ती काली रौप्यावसन शुक्ती का विज्ञान निर्भेळ. अन्योन्य मोहाचे हे लक्षण ज्ञानदीपाचे कराज उजळण. अज्ञान मला करा क्षालन निर्दाळण ते प्रतिभासा. जन्म मृत्यूचा नसता बंध असता किमर्थ मोक्ष निर्बंध. वेदांत आम्हा काय संबंध मग हा प्रबंध कायसा. आहे मी बद्ध भावे निर्मुक्त ऐसा जो दृढ निश्चयासक्त. तोच येथील अधिकारी फक्त न युक्त अत्यज्ञ वा तज्ञ. बद्धची नाही कैंची मुक्ती हे तो आहे वस्तुस्थिती स्थिती. बद्ध मुक्तता गुणसंगती आहे प्रतीती अवघिया. द्वितीयाचा भाव जेथे बांधी सोडी कवण कवणाते. कोणी न बद्ध वा मुक्त तेथे द्वैत अद्वैते गोलिया. दिनरजनी हे प्रकार उत्पादिकाय दिनकर. हा तो दृग्धो व्यवहार दिवाकर लिप्त. मी एक करता मी एक भोक्ता हा अभिमान धरुनी चित्ता.
स्वर्ग नरक सुखासुख अनुभविता वासनासक्तता वाढते. आत्मा नित्य पुराण शाश्वत जन्मनाशादि विकारवर्जित ओंकार अक्षर प्रतिकमत अनाद्यंत संततजो. जयाची शरीर मात्र आत्मदृष्टी स्वय निराळा सृष्टी. तयास आत्मज्ञानाची कष्टी परामदृष्टी लाधेना. वाण्यादी सर्वेंद्रियाचा लय करामनी वा कृता निश्चय. त्या मनाचा कराक्षया घ्यावा ठाय बुद्धीचा. प्रकाश स्वरूप जे ज्ञान बुद्धी मनासी येथे लावा समाधी. मनासा सर्वेंद्रिया समृद्धी एका स्वाधीन बुद्धीचा. घटासी आद्य कारण माती इंद्रिया बुद्धी तैशाच रीती. ते तयाची नित्यस्थिती ऐसी हे व्याप्ती बुद्धीची. बुद्धी निज व्यापकपणे व्यापी मनादी सकल करणे. बुद्धी समत्वती निरविणे महत् समर्पण आत्मत्वी. ऐसाच करिता समाहार होय आत्मस्वरूप निर्धार. मग रजत मृगजल सर्पाकार दृग्विकार केवळते. तो हा अशेष विशेष रहित जन्म पक्ष या विवर्जित. दर्शने विना नाही स्वैत साधू सतत बोलती. कार्य मात्र आहे कारण आत्मा स्वयंभू निष्कारण. पुरापि नमहा पुराण बुद्धिहीन स्वभावे. आकाशवत विच्छिन्न जन्मविनाश विलक्षण. ओम प्रणव जयाचे आलंबन निरालंबन निष्कलजो. परब्रह्म ते ज्ञातव्य अपरब्रह्म ते प्राप्तव्य. ओम तत्प्रतीक ध्यातव्य उपसितव्य सर्वदा. सर्व वेदाचे जे सार प्रणवस्वरूप तोच ओंकार. तयाच सार्थ जो निर्धार तोच विचार महावाक्याचा. वेद स्वये जे प्रतिपादिती जे अतिप्रयत्ने जन संपादिती. यदर्थ ब्रह्मचर्याचरिती ओम पद म्हणती तयासी. असो तया पदाचा अक्रम करू जाता जरी दुर्गम. तरी ते अभ्यासिया सुगम होता परम गुरुकृपा. इंद्रिया माजिल जी स्थूल परम तेतू निधरिता अनुक्रम. आदरिता सूक्ष्म तारतम्य क्रम साधे अविश्रम साधका. ते हे ओम शब्दवाच्य अक्षर सकळ तपाचे जे सार. उच्चार मात्रे स्फुरे अर्थसार. साक्षात्कार आवर्तने अविपरिलुप्त चैतन्य. वृद्धिक्षय विकार शून्य. ऐसा आत्मा जाणील तो धन्य. भक्त अनन्य सद्गुरूचा अध्यात्माधिभूत अधिदैव. त्रिविध तापी तापले जे सदैव. ते कैंचे भोगिती हे सुदैव. वैभव हे एक संतांचे अविद्ये पोटी उपजे संस्कृती. त्यापासून भावया निवृत्ती. साधन जे ब्रह्मात्मैकत्ववृत्ती. याची प्राप्ती ये ठाई. विषय कल्पना शून्य स्थिती. अहम ब्रह्म स्मृती वृत्ती. या महावाक्याची आवृत्ती. बुद्धी प्रवृत्ती होईल जे गुरुवचन शास्त्र प्रतीती. अंतर्बाह्य करणवृत्ती मनासा उपरमा पावती. आत्मसंविती लाभे तैच सम्य दर्शन प्राप्ती. विषयार्थादी जड निवृत्ती. तुटे अविद्यादी हृदय ग्रंथी. होय अव्यक्ती प्रविष्ट कवड शांतील अतिसूक्ष्म कण. तयाहुनही सूक्ष्म प्रमाण. तया आणुहुनही आणियान आत्मानुमान निर्धार. मोठ्यात मोठे ब्रह्मांड जाण. त्याहूनही आत्मा महिमान. परी हे सर्व सापेक्ष प्रमाण. आत्मा प्रमाणातीत जो. सूक्ष्मत्वे अनोरणीयान. महत्वे परिमाणवान. एवं नामरूपादी केवळ उपाधी जाण. आत्मा परिपूर्ण निरुपाधिक. आत्म्यासना जन्म नामरण नाही तयासी मूल कारण. अजनित्य शाश्वत पुराण सहज निर्धारण दुर्गम. ओंकार प्रतीक जे ब्रह्म तेच त्याचे स्वरूप परम. आगम निगम सही दुर्गम ते काय सुगम सर्वत्र. जया निर्धारिता वेद थकले तपस्वी वनवासी झाले. उपनिषदी हात टेकिले कोणान झाले निदान. पावावया आत्मस्वरूपाची आठावा. अभेददर्शी आचार्याची व्हावा. तदितरंतराच्या कोण केवा. रिघावन तेथे तार्किका. केवळ तार्किकान तेथे थारा. ब्रह्मावती वरती फिरेल करगरा. आगम आचार्य विनैतरा.
स्थिरावेना तत्वबुद्धी स्वबुद्धी कल्पनेचे अनंत तारे न चुकविती लखचौर्याशी फेरे आगम आचार्येदू एकची पुरे मगत मनुरे लवलेश इतरा न साधे जे ब्रहू सायासे तेच साधिल तो अल्पायासे जो दृढधरी त्या सद्गुरुचे कासे तया प्रकाशे सद्विद्या सकार्य अविद्या थे जे तसरे सच्चिदानंद स्वरूप स्थिरे स्वस्वरूप स्थिती अवतरे मोक्ष दुसरे नामत्या हेच जीवाचे अत्यंत अभिष्ट यदर्थ करीती बहुकष्ट जे निरंतर ब्रह्मयोगनिष्ठ अंतर्निष्ठ सर्वदा स्वरूपी होता चंचळ उठे विषयाची खळबळ झाली स्वरूपी निश्चळ येई विकळता विषयाते स्वरूपी जो विमुख विषय तया सदा सन्मुख तोच होता स्वरूपोन्मुख विषयमुख फिरविती मोक्ष मात्राचीच इच्छा करी अन्यार्थी निरीच्छ अभ्यंतरी यपरत्रार्थ तृष्णालेश न धरी तोच अधिकारी मोक्षाचा यातील जो एका लक्षणे उणा मुमुक्षु नव्हे तो स्पष्ट जाणा तो केवळ मुमुक्षचा भाणा जैसा काणा देखणा अहंकारा गळल्या विना न होता लोभाचे निर्मूलन न होता मन निर्वासन ब्रह्मज्ञान ठसेना देहात्मबुद्धी हेची भ्रांती बंधासी कारण आसक्ती सोडा विषय कल्पना स्फूर्ती ब्रह्मप्राप्ती हाती ये निर्विशेष परब्रह्म साक्षात्कार ये कठीण कर्म सविशेष निरूपण हेची वर्म हाची धर्म ती मंदा आत्मा गूढ सर्वाभूती हे तत्व जाणती वेदांती तरी यावी सर्वत्र अनुभूती ऐसी प्रतीती कैसेनी आधी लागे चित्तशुद्धी वरी सूक्ष्म कुशाग्र बुद्धी तेव्हाच प्रकटे हा त्रिशुद्धी कृपा समृद्धी स्वयमेव आत्मा नित्य विकृत आत्मविद तो शोकरहित तोच धैर्यवंत धीमंत भवनिर्मुक्त तो सदा येथ नचले प्रवचन युक्ती किंवा ग्रंथार्थ धारणा शक्ती अथवा वेदश्रुती व्युत्पत्ती काही उपपत्ती लागेना आत्मा नित्य विकृत शरीर नित्य अनवस्थित हे जाणून साधे जो स्वहित वीतावीत दक्षतो आत्मज्ञानी सदा निर्भय एकी एक अद्वितीय रुजेपणाचा पुसिला ठाय शोकात्यय दृढफळे आत्मा जरी दुर्विज्ञेय नातुडे प्रवचन श्रवणे ठाय केवळ मेधा करील काय तरीही सुविज्ञेय उपाये जो स्वये सर्वत्र निष्काम आत्मज्ञान एक मात्र काम ऐसा जो आत्मया प्रार्थी प्रकाम तयासची परम लाभ हा श्रवणादि काळी तोच मी आहे ऐसिया अभेद दृष्टी जो पाहे हेच अनुसंधान जयाचे राहे आत्मा अनुग्रहे वरित्या सदा दुश्चरितासक्त अशांत आणि असमाहित नाही जयाचे एकाग्रचित्त तया हा प्राप्त ज्ञानिया श्रुती स्मृती प्रतिपादित करी जो विहित त्यागी अविहित जयाचे नित्य समाहित चित्त आत्मा अंकित तयाचा दुश्चरिता पासाव जो विरत आचार्य गुरुपदी जो विनत फलाची इच्छा जयाची निवृत्त तयासीच प्राप्त हा आत्मा न होता विषयी निष्काम न होता केवळ आत्मकाम न होता सकळ वृत्तिविराम आत्मा राम दुर्गम पाहुनी निजा जिज्ञासूचा तपा स्वये आत्म्यास उपजेल कृपा तैंच प्रकटी निज स्वरूपा गुरुवीण सोपा नमेच तरी स्वरूप प्रत्यर्थ साधके करवी श्रवण मननादिके अभेदभाव अनुसंधाननिके तरीच सुखे आत्मलाभ प्रपंच हा ज्ञानमय सार अज्ञान मूलकतयाचा पसारा ज्ञानाविण मोक्षासतारा नाही जरा हे समजा अनुमान आणि युक्ती प्रभव हा तो शास्त्राचा अनुभव प्रपंच नाशीच ज्ञानोद्भव असंभव अन्यथा महात्मा हो का पापात्मा जीवात्मा तोच परमात्मा हे जाणून निवर्तेल तो महात्मा अभेदात्मा तो एक ब्रह्मात्मैकत्व विज्ञान हेच ज्ञानाचे पर्यवसान झाली एखादा आत्मज्ञान समस्त अज्ञान मावळे आत्मज्ञान होता पुरे अवंगतव्य मग काही नुरे कर्तलगत वस्तू जात सारे साक्षात्कार तयासी आत्मविज्ञानाचे फळ संसार निवृत्ती अविकळ
परमानंद प्राप्ती तत्काळ तया सुकाळ मोक्षाचा आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्मतर महताहून महत्तर हातो सर्वव्यापकता प्रकार बुद्धी गोचर करावया तो स्वये सूक्ष्म नामहत तरतम भाव तेथे कल्पित तो आब्रह्मस्तंभ पर्यंत परिपूरित चराचरी ते हे अनिर्वचनीय सत बुद्धीत भावया संकलित वाचेने करीती मर्यादित अमर्यादित जे स्वये केवळ बुद्धी वैभवाचे योगे खरे वर्म हाती न लागे साधू सद्गुरु संत संगे सेवानुरागे तत्प्राप्ती ब्रह्मनिरूपण काय थोडे पोत्या पुस्तकी भरले रोकडे परी सद्गुरु कृपा न घडे हाती न चढे कल्पांती नित्य नैमित्तिक कर्मभावी शुद्ध संस्कारयुक्त जो मन नाही तोवरी ब्रह्मानुभव न पाही मुळीच काही नागवे ब्रह्म केवळ नित्य तदव्यतिरिक्त सर्व अनित्य दृश्य जाता नाही सातत्य सत्य सत्य त्रिवाचा ब्रह्माचा वक्ताही दुर्मिळ तैसाच दुर्लभ श्रोताही निर्मळ वरी प्रेमळ आणि अनुभवशील सद्गुरु विरळ राधाया ब्रह्म काय वाटेवर पडले गिरिकंदरी जे जे दडले यमनियमी जे अडकले घडले ध्यानधारिणी त्यानाही न होता गुरुकृपा येई ना जे ब्रह्मरूपा ते तुझ सम या लोभ स्वरूपा आतळे बापा कैसेनी जयास उदंड द्रव्यासक्ती तयास ब्रह्मज्ञान प्राप्ती नगडे कधीही कल्पांती कांठ निश्चिती बांधावी करिता परमार्थ श्रवण करी विषयाचे चिंतन आणि प्रपंचाचे निधिध्यासन मग साक्षात्करणही तैसेच मलविक्षेप आणि आवरण ऐसे त्रिदोषी अंतःकरण निष्काम कर्मे मल निर्मूलन विक्षेप क्षालन उपासना स्वकर्म आणि उपासना करिता परिपक्वता येते कर्त्याचे चित्ता मलविक्षेप निर्मूळ होता आवरण शेषता राहते ते हे सर्वानर्थ बीज आवरण नासुनी जाते प्रकटता ज्ञान होता रवी प्रकाशमान जेवी निरसन तिमिराचे सत्यज्ञानानंतादी लक्षणे वर्णिले जे वेदांत विचक्षणी ते ब्रह्मा ज्याचा तोच जनी होता ज्ञानी विलसते थोडा अंधार थोडे चांदणे एकला पांतस्तरानी चालणे विचकला ताणू तस्कर भेणे लपला तेणे तेथेच एकला मी जवळी पैसा तो तर तपला वाट पाड्या जैसा आता करावा विचार कैसा नये भरवसा जीवाचा तोच दुरुनी दीप येता प्रकटता ताणूची यथात्मता विरली तयाची भीतिग्रस्तता कळली ती आभासता चोराची असो आता या प्राप्तासी निवेदिले व्यत्यय श्रोतयासी पुढील अध्यायी श्रेयर्थी श्रेय प्रकाशील निजरूप हेमाड साई पदी लोळे वाचेस येईल तैसे बरळे साई कृपा जे जे चावळे परिसोत भोळे भाविकते स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते ब्रह्मज्ञान कथनम नाम षोडशोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु।